संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। पुण्यातील वडगाव घेणंद येथे एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलानं भरधाव वेगात चारचाकी गाडी चालवून महिला आणि तिथे जमलेल्या लोकांच्या अंगावर घालून जीवास हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी आळंदी पोलिसांनी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतलाय। याबाबत नाजुका रणजित थोरात यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। ही घटना शनिवारी दिनांक 15 जून रोजी घडली आहे। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आळंदी आणि परिसरात खळबळ उडाली आहे। पुण्यातील पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा गावात आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वडगाव घेणंदमधील गणेशनगरमध्ये फिर्यादी महिला राहते। फिर्यादी थोरात यांचे अल्पवयीन मुलासोबत पूर्वी वाद झाले होते। या वादाच्या रागातून मुलानं हे कृत्य केल्याचं फिर्यादीत नमूद केलंय। अल्पवयीन मुलानं त्याच्या ताब्यातील कार जोरात चालवून नाजुका थोरात यांच्या अंगावर गाडी घातली। दरम्यान आळंदी पोलिसांनी अल्पवयीन मुलावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतला असून बाल न्यायालयानं त्याची रवानगी बाल सुधारगृहात केली आहे। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी मंगेश पाटे, पुणे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।